आपण स्टार्ट करतोय मॅथ्सची नवीन सिरीज जी 6 स्टँडर्डचा आपला सिलेबस जो चेंज झालेला आहे तो आपण 1 बाय 1 या सिरीज मध्ये बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. तर तुमच्या 6 स्टँडर्ड मधला फर्स्ट चॅप्टर आहे 3 डायमेन्शन शेप्स. मग नक्की कुठल्या कुठल्या टाइपचे शेप्स असतात? 3 डायमेन्शन्स असतात, 2 डायमेन्शन्स असतात आणि 1 डायमेन्शन पण असतं. मग नक्की काय असतात हे आता आपण बघूयात. मग आपण फर्स्ट बघतोय 1 डायमेन्शन शेप. 1 डायमेन्शन शेपला शॉर्टकट मध्ये 1D असं पण म्हणतात. मग आता 1D मध्ये काय असतं की तुम्हाला फक्त इथे लेंथ आहे, 2 पॉइंट आहेत. ह्या 2 पॉइंटला मी जॉईन केलेला आहे आणि इथे मला काय मिळते? फक्त लेंथ. 1 डायमेन्शन मध्ये मला फक्त लेंथच मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो 2 डायमेन्शन शेप. त्याला आपण 2D असं म्हणतो. तर 2D मध्ये काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला लेंथ पण येणार आहे आणि विड्थ पण येणार आहे. लेंथ पण येणार आहे आणि विड्थ पण येणार आहे. म्हणजे असा एखादा शेप की जो तुमचा एखादा फ्लॅट सरफेसचा जो काही तुमचा स्पेस आहे तो स्पेस अक्वायर करतोय किंवा ऑक्युपाय करतोय, याला आपण म्हणणार आहे 2 डायमेन्शन शेप. आता 3 डायमेन्शन मध्ये जाऊयात आपण. 3 डायमेन्शन शेप म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुमची विड्थ पण आहे, लेंथ पण आहे आणि त्याच्याबरोबर हाईट पण आहे. याला आपण म्हणणार आहे 3 डायमेन्शन शेप. मग नक्की 2D आणि 3D मधला डिफरन्स कसा ओळखायचा? मग आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. मी एक पुस्तक घेतलंय, हे तुमचं 6 स्टँडर्डचं पुस्तक आहे. मग तुम्हाला मी म्हंटल की हे पुस्तक जे आहे हे 2D आहे का 3D आहे? तर मी कम्प्लीट बुक घेते आणि बुकला बघा तुमची हाईट आहे, विड्थ आहे आणि लेंथ आहे. म्हणजे हिला थिकनेस आहे की नाही, हिला जाडी आहे या बुकला आणि हाईट पण आहे, विड्थ पण आहे. म्हणजे कम्प्लीट बुक जे आहे हे कम्प्लीट बुक हे काय झालं तुमचं 3D झालं. पण जर मी असं म्हटलं की हा बुकचा हा जो सरफेस आहे, हा बुकचा सरफेस कशामध्ये येणार आहे? 2D मध्ये येणार का 3D मध्ये येणार? तर फक्त बुकचा हा जो सरफेस आहे, हा बुकचा सरफेस तुमचा 2D मध्ये येईल. कारण की मी सरफेस वरती जर हात फिरवला तर तुम्हाला फ्लॅट सरफेस मिळतोय. त्याला कुठलाही या सरफेसला फक्त हाईट आणि विड्थ आहे. त्या सरफेसला कुठलीही तुम्हाला अशी जाडी नाहीये, थिकनेस नाहीये. म्हणजे तो कुठला झाला तुमचा 2D ऑब्जेक्ट. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात. आता मी जर हा माऊस घेतला आणि हा माऊस म्हटलं तर हा माऊस कसा झाला? हा माऊस कम्प्लीट जर विचारलं तर हा झाला तुमचा 3D ऑब्जेक्ट. पण ह्या माऊसचा जर मला सरफेस विचारला तर हा माऊसचा सरफेस जो आहे, हा माऊसचा सरफेस तुमचा काय होणार आहे? 2D. कारण की या सरफेस वरून मी हात फिरवते, त्याला कुठलीही जाडी आहे म्हणजे थिकनेस आहे का? तर थिकनेस नाहीये. म्हणजे हा कुठला झाला तुमचा 2D ऑब्जेक्ट. मग आता असेच काही तुमच्या बुक्स मध्ये एक्झाम्पल दिले, ते आपण डिफरन्शिएट करूयात की कुठला 2D आहे आणि कुठला 3D आहे. चला तर मग स्टार्ट करायचं. माझा फर्स्ट एक्झाम्पल दिले हा ड्रम. हा ड्रम 2D मध्ये येणार का 3D मध्ये येणार? बघा, हा ड्रम दिलेला आहे मला, ह्याला हाईट आहे, विड्थ आहे, बरोबर आहे, आणि थिकनेस पण आहे. म्हणजे हा 3D मध्ये येणार. पण आता पुढे त्यांनी काय सांगितलंय? सरफेस ऑफ द टेबल. म्हणजे हा जो सरफेस आहे टेबलचा, हा सरफेस आपल्याला सांगायचा आहे. सरफेस कशामध्ये येणार आहे? तर 2D मध्ये येणार आहे. आता नेक्स्ट काय विचारलंय? माउथ पाईप. माउथ पाईप जर तुम्ही बघितला तर त्याला ही जी आहे ही हाईट आलेली आहे, बरोबर आहे, लेंथ आहे, विड्थ आहे, बरोबर. मग आता हा काय येणार आपला 3D ऑब्जेक्ट. पुढे त्यांनी काय विचारलंय? कॅरम बोर्ड सरफेस. हा कॅरम बोर्डचा फक्त आपल्याला सरफेस सांगायचा आहे. हा कॅरम बोर्डचा सरफेस कशामध्ये येणार आहे? 2D मध्ये येणार आहे. पण जर त्यांनी आपल्याला कॅरम बोर्डच विचारला असतं तर तो कशामध्ये आला असता? 3D मध्ये आला असता. नेक्स्ट काय विचारलंय बघा? हार्मोनियम. हार्मोनियम कशामध्ये येणार आहे? 3D मध्ये. त्यानंतर रोड. रोड विचारलाय आपल्याला. हा रोड डायरेक्टली हा सरफेस एरिया आपला ऑक्युपाइड करतोय. रोडला कुठलाही थिकनेस नाहीये की जो तुम्हाला समोरून दिसतोय, त्यामुळे हा कशामध्ये येणार आहे? 2D. सेम प्लेग्राऊंड जे आहे ते प्लेग्राऊंड पण कशामध्ये येणार आहे? 2D मध्ये येणार आहे. नेक्स्ट काय विचारलंय? स्पिनिंग टॉप. म्हणजे जो आपण भोवरा खेळतो, लहानपणी तुम्ही खेळला असाल, मग तो कशामध्ये येणार आहे? तर तो येणार आहे आपल्या 3D मध्ये. कारण की त्याला लेंथ आहे, विड्थ आहे आणि थिकनेस पण याला आहे. आता तसेच अजून काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. आता बघा, इथे मी काय केलंय? ट्री अँड इट्स शॅडो. मग जो जी आपली ट्री आहे, ती ट्री आपला ऍक्च्युअल ऑब्जेक्ट आहे, आपली ऍक्च्युअल वस्तू आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय? एखादी वस्तू. मग ही आपली ऍक्च्युअल ट्री आहे. तर ट्री येणार आहे तुमची 3D मध्ये. आणि शॅडो ऑफ ट्री जी आहे, शॅडो ऑफ ट्री कशामध्ये येणार आहे? 2D मध्ये. मग आता सेम जर मी डायरेक्टली एक कबर्ड म्हटलं तर कबर्ड कम्प्लीट आहे. म्हणजे त्याला तुम्ही जर कपाटाला पाहिलं तर त्याला हाईट आहे, विड्थ आहे आणि कपाटाला थिकनेस पण आहे. म्हणजे तो कशामध्ये येणार आहे? 3D मध्ये. आणि ह्या कपाटाचा जर आपण हा फक्त सरफेस बघितला, हा सरफेस कशामध्ये येणार आहे? तर हा सरफेस येणार आहे तुमचा 2D मध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा की जर तुम्हाला ऍक्च्युअल ही ट्रंक सांगितली, पेटी एखादी, तर हा ट्रंक येणार आहे तुमची 3D मध्ये. आणि त्यांनी काय विचारलंय?
की फेसेस ऑफ ट्रंक म्हणजे हा फक्त ट्रंकचा फेस असेल किंवा हा तुमच्या ट्रंकचा फेस असेल, पुढचा वरचा, हा तुमचा कशामध्ये येतो तर हा येणार आहे आपला 2D मध्ये. आता आपण काय बघितलं की 2D आणि 3D हे ऑब्जेक्ट्स ओळखायचे कसे. मग आता तुमच्या बुक मध्ये असलेला हा 2 डायमेन्शनल शेपचा आपण हा टेबल कंप्लीट करणार आहे. तर हे जे आहे हे 2 डायमेन्शनल शेप्स आपल्याला दिलेले आहेत. मग आता आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तर काय दिलंय ट्रायंगल. तर ट्रायंगलचा नंबर ऑफ वर्टेक्स किती आहेत. वर्टेक्स म्हणजे काय आपण ट्रायंगल क्रिएट करताना हे जे पॉइंट्स असतात त्याला आपण म्हणतो वर्टेक्स. मग ट्रायंगलला किती वर्टेक्स आहेत 3 वर्टेक्स आहेत. आणि नंबर ऑफ साइड्स किती आहेत तर नंबर ऑफ साइड्स पण 3 आहे. ही पहिली साइड, ही दुसरी साइड, ही तिसरी साइड. नंबर ऑफ साइड्स किती झाल्या 3. मग तसंच ज्याला तुमच्या 4 साइड्स असतात त्याला आपण म्हणतो क्वाड्रिलॅटरल. मग क्वाड्रिलॅटरला किती वर्टेक्स आहेत 1 2 3 4. म्हणजे किती वर्टेक्स झाले 4 आणि साइड्स पण किती झालेले आहेत इथे 4. तर नेक्स्ट आहे पेंटागॉन. पेंटागॉन म्हणजे काय की ज्याला हे आपण 5 वर्टेक्स आहेत, हे 5 वर्टेक्स आपण जॉईन केलेत आणि जी डायग्राम बनली त्याला आपण म्हटलं पेंटागॉन. मग पेंटागॉनला किती वर्टेक्स असणार आहेत 5 आणि साइड्स पण किती असणार आहेत 5. 1 2 3 4 5. साइड्स पण किती असणार आहेत 5. त्याच्यानंतर हेक्सागॉन. हेक्सागॉन म्हणजे काय की ज्याला तुमचे वर्टेक्स किती आहेत 6 वर्टेक्स आहेत. 1 2 3 4 5 6. हे 6 वर्टेक्स झाले आणि साइड्स पण किती झाल्या हे बघा 1 2 3 4 5 6. साइड्स पण किती झाल्या इथे 6 साइड्स झाल्या. त्याच्यानंतर असतं हेप्टागॉन. हेप्टा म्हणजे काय 7. मग आता जेव्हा तुम्ही इथे 7 पॉइंट्स आहेत इथले 7 वर्टेक्स आहेत, हे 7 वर्टेक्स जेव्हा तुम्ही जॉईन करता आणि जी आपल्याला डायग्राम मिळते ती आहे हेप्टागॉन. वर्टेक्स किती झाले 7 आणि साइड्स पण किती येणार आहेत 7. नेक्स्ट आता ही डायग्राम दिली आपल्याला. या डायग्रामला किती वर्टेक्स आहेत ते मोजूयात. फर्स्ट वर्टेक्स, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6 7 8. म्हणजे टोटल वर्टेक्स किती आहेत तुमच्याकडे 8. साइड्स किती आहेत तर साइड्स पण बघा 1 2 3 4 5 6 7 8. साइड्स पण किती झाल्या 8. वर्टेक्स 8 साइड्स 8 असलेला ह्या डायग्रामला आपण म्हणतो ऑक्टागॉन. काय म्हणणार आहे आपण ऑक्टागॉन. हे आपण बघितले 2 डायमेन्शनल शेप की ज्याच्यामध्ये आपण नवीन काय बघितलं पेंटागॉन, हेक्टागॉन, ऑक्टागॉन. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे 3 डायमेन्शनल शेप. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.